हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण आज लेट्स मार्च या लेसनचा इथे वर्कशॉप सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. नेम द फॉलोइंग हा या वर्कशॉपचा पहिला क्वेश्चन आहे. सो तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल तरी मला टॅग करून नक्की सांगा. नवीन विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सपना टीचर. The persons to whom Kailash Satyarthi gives the highest credit of his honor. उत्तर है कालू कुमार धूमदास and Adarsh Kishore from India and Iqbal Masiha from Pakistan. So the next question is, the greatest personalities from the land of Buddha. Answer Guru Nanak and Mahatma Gandhi. The daughters of Kailash Satyarthi mentioned in his speech. Answer Malala, two daughters named Kayant Shajia and the daughters from Africa, Kainat Shajia. The foreign activist of equal rights mentioned in the speech. Answer Nelson Mandela and Martin Luther King. Next question, mention the social issues highlighted by Kailash Satyarthi in his speech. One social issue is given for you. So child labor हा इश्यू त्यांनी दिलेला आहे. आता आपण दुसरे इश्यूज इथे सांगायचे. सो चाइल्ड लेबर नंतर येणारे स्लेव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, सेक्शुअल अब्यूज आणि इलिटरसी. नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आहे कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम चार्ट. हा कंप्लीट करायचा. द एम इन लाईफ ऑफ कैलाश सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री. तर कैलाश सत्यार्थी यांचं एम काय काय होतं बघू. सगळ्यात पहिलं काय असणार आहे. सो फर्स्ट ग्रो अँड डेव्हलप, ईट स्लीप अँड सी डे लाईट, प्ले अँड लर्न, गो टू स्कूल, ड्रीम, बी अ चाइल्ड, लाफ अँड क्राय. सो हे कैलाश सत्यार्थीचं ड्रीम होतं. इथे आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. वेब चार्ट कंप्लीट करायचं आहे. अँड अपील ऑफ कैलाश सत्यार्थी यांनी काय केलं होतं. लेट्स टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. नेक्स्ट लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर आवर चिल्ड्रन. लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. सो असं खूप छान यांनी इथे मुद्दे मांडलेले आहेत. Next question is, find out the describing words used for the following nouns and make your own sentences by using any three combinations. तर आपण हे बघतोय पुढे उत्तर लिहायचे. सुप्रीम सॅक्रिफाइस, आवर सोल्जर्स मेक द सुप्रीम सॅक्रिफाइस सो दॅट वी मे लिव्ह अ फ्री लाईफ. ब्युटिफुल फेसेस, द ब्युटिफुल फेसेस ऑफ आवर चिल्ड्रन शुड ऑलवेज बिअर अ स्माइल. नेक्स्ट येणारे क्वेश्चन, एक्स्ट्रीमिस्ट militia, we all need to be careful and eradicate extremist militia. Great challenge, our nation faces great challenges when it comes to education for girls. Rapid globalization, information spreads quickly in the age of rapid globalization. F, intergovernmental agencies are important for the smooth. Choose the correct option and write in front of the given word. So divinity is godliness, extremist militant, culminate rise to peak. Now the next question is, what will you do in the following situations? So what are the situations? पहिली सिच्युएशन इथे मांडलेली आहे. इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट, तुम्ही जर एखाद्या मुलाला काम करता पाहिजे रेस्टॉरंट मध्ये, तुम्ही काय कराल. आय विल आस्क द चाइल्ड वाय ही और शी इज वर्किंग इन द रेस्टॉरंट अँड ट्राय टू कॉन्टॅक्ट हिज और हर पेरेंट्स किंवा ट्राय टू हेल्प देम. मदत पाहिजे म्हणून ते काम करतात ना. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऍट अ कन्स्ट्रक्शन साइट, तुम्ही एखाद्या मुलाला कामगारांमध्ये कन्स्ट्रक्शन बांधकामावर काम करताना पाहिलं तर काय कराल. आय विल अलर्ट द ऑथॉरिटीज ॲज सच फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर इज इलिगल. तर हा पण चांगला ऑप्शन आहे. पण त्यांना आणखीन काही मदत लागेल ते बघा.
इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऍट अ ब्रिक वर्क साइट, म्हणजे वीट भट्टीवर तुम्ही मुलांना पाहिलं तर काय कराल? आय विल अलर्ट द ऑथॉरिटीज ॲज सच फॉर्म द चाइल्ड लेबर इज इलिगल. सो हे पण त्या ऑथॉरिटीला सांगणं गरजेचं आहे. इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड, भीक मागणारा मुलगा दिसला तर काय कराल? आय विल अलर्ट एन NGO और गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सो दॅट दे कॅन हेल्प द चाइल्ड. हे झाले मुद्दे. सो बी क्वेश्चन आहे, राईट एनी 2 efforts that you can make to control deprived children out of school children into a school one is given for you. So I will pursue parents of such children to send them to school. आउट ऑफ स्कूल डिप्राइड म्हणजे ज्यांना शिक्षणापासून वंचित मुलं, शिक्षणातून बाहेर पडलेली मुलं. सो आय विल परस्यू पॅरेंट्स ऑफ सच चिल्ड्रन टू सेंड देम टू स्कूल. आय विल आस्क NGO and other organizations to help the children. I will try to arrange for scholarship so that these children can go to school. So हा पण खूप चांगला ऑप्शन आहे स्कॉलरशिपचा. I will check with schools whether they have any seat under the Right to Education Act. I will start an awareness campaign so the parents know why it is important for their children to go to school and for the community to help such children. कारण खूप समाजात अशी लोक आहेत ज्यांना माहित झालं तर ते खूप मदत करतात. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू. काय काय राईट आहेत प्रत्येक मुलाचे? एज्युकेशन, फ्रीडम, हेल्थ, सेफ्टी, डिग्निटी, इक्वॅलिटी आणि पीस, लाईफ, ड्रीम. सो हे सगळे मुलांचे अधिकार आहेत सध्याचे. मुलांना तुमचे अधिकार लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ इंडियन नोबल, ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळवलंय त्यांची आपल्याला इथे नावं द्यायची आहे. सो आपल्याकडे आहे सगळ्यात पहिले रवींद्रनाथ टागोर, सर चंद्रशेखर वेंकटा रामन, हर गोविंद खुराना, मदर टेरेसा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, अमर्त्य सेन. सो ही झाली नावं. यात तुमचंही नाव सामील होऊ शकतं. बघा, ऑल द बेस्ट. मेक अ लिस्ट ऑफ प्रेस्टिजियस अवॉर्ड्स इन इंडिया. तर सिव्हिलियन अवॉर्ड्स आणि हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड्स कोणते? बघा, सिव्हिलियन अवॉर्ड मध्ये पद्मविभूषण, भारतरत्न तर आहेच आहे, पद्मविभूषण आहे, पुढे पद्मभूषण आहे, पद्मश्री आहे आणि नारी शक्ती पुरस्कार आहे. आता हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड मध्ये परमवीर चक्र आहे, महावीर चक्र आहे, वीर चक्र आहे, अशोक चक्र आहे आणि कीर्ती चक्र सैनिकांना जो दिला जातो. असे वीर अवॉर्ड म्हणजे जो की आपल्या देशातील ज्यांनी चांगलं काम केलेलं त्याच्या प्रतिष्ठित लोकांना हा अवॉर्ड दिला जातो, ज्यांनी खरं देशाच्या कामात हातभार लावलाय. क्वेश्चन 11, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग द फॉलोइंग फ्रेजेस. तर इन द पर्स्यूट ऑफ फ्रेजेसला कसं करणार सेंटेन्स? वी मस्ट मेंटेन आवर रिझॉल्व इन द पर्स्यूट ऑफ इक्वॅलिटी अँड डिग्निटी फॉर ऑल. फ्रेजेसवर सेंटेन्स करायला हमखास प्रश्न येतो. नेक्स्ट आहे टू बी अफ्रेड ऑफ. टू बी अफ्रेड ऑफ फेल्युअर इज नॉट अन ऑप्शन वेन इट कम्स टू परस्यूइंग युअर ड्रीम्स. To give up so close to your goal is such a waste of effort. Next question येणार आहे तुमचा. Write minimum 5 hidden words of more than 4 letters from. Intergovernmental चे काय काय होतात? मेंटल, गव्हर्न, इंटर, गव्हर्नमेंट आणि रेंट. अजूनही तुम्ही करू शकता वर्ड. आर सुद्धा वर्ड होतो. Imagine your school invites Malala to preside over celebrity of Children's Day. Draft a welcome speech for this noble young girl. Gather her biodata from the internet. तर खूपच छान विषय, तुम्हाला एक्झामला सुद्धा येऊ शकतो. आता चिल्ड्रन्स डे झालाय. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर, स्टुडंट्स अँड आर ऑनर्ड गेस्ट मिस मलाला युसुफजाई. It is great honor to welcome an extraordinary individual who embodies courage and resilience. Born on July 12, 1997 in Mingora, Pakistan, Malala is a global advocate for girls' education. Malala grew up in a family that valued education thanks to her father's encouragement. However, in 2008, when the Taliban banned girls' education in her region, she began speaking out for the right to learn. Despite threats and challenges, she persisted, becoming a symbol of bravery and determination.
She co-founded the Malala Fund to advocate for girls' education and become the youngest ever recipient of the Nobel Peace Prize in 2014 at the age of just 17. Today, she continues her studies at the University of Oxford, balancing her academic pursuits with her global activism. Inspiring us with her story of bravery and determination, her journey reminds us of the power of education and the strength of standing up for what is right. We are incredibly grateful to have you with us today and look forward to hearing your thoughts. Ladies and gentlemen, please join me in giving a warm round of applause to welcome our guest of honor, Miss Malala Yousafzai. So, girls or students, now the 14 point is use the same word as a noun and verb to make meaningful sentences. March, noun. We will join the march of the soldiers. Verb. Today we will march through the city. Honor, noun. It is our honor that you have arrived. Verb. We should always honor our ancestors. एकच क्रियापद आपण दोन प्रकारे, नाउन मध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो, वर्ब मध्ये त्याचा अर्थ वेगळा होतो. क्रेडिट, नाउन मध्ये काय अर्थ होणार आहे? इट इज हिज क्रेडिट दॅट ही फिनिश्ड द जॉब सो क्विकली. आणि वर्ब मध्ये वी शॅल क्रेडिट यू फॉर द वर्क. नेक्स्ट वर्ड इज स्टिच, नाउन. द स्टिच ऑन द टी शर्ट हॅड स्टार्टेड कमिंग आउट. आणि वर्ब कसा होईल? आय विल स्टिच यू अ न्यू पेअर ऑफ ट्राउजर्स. ओके. Now the next question is match the sentences given in a part A with the sentences given in part B. Note the differences in structure, A part and B part. So आता आपण, he was kidnapped by an extremist militia and extremist militia kidnapped him. The child was forced to kill his friends and family. They forced the child to kill his friends and family. B question, observe the following underlined phrases. Here have, has are followed by the past participle from of the verb. This construction indicates the perfect present tense. Find more such sentences from the speech. आता स्पीच मध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळाची वाक्य कुठली कुठली वापरली आपण ती शोधून काढायची आहे. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. वी हॅव प्रिव्हेंटेड म्हणजे स्ट्रक्चर मध्ये सब्जेक्ट हॅव किंवा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप व पास्ट पार्टिसिपल आणि पूर्ण वाक्य येणारी वाक्य आपल्याला इथे लिहायची आहेत. आपण तशी लिहून काढू. We have made progress in the last couple of decades. We have prevented millions of child. It has happened. I have freed a child from slavery. I have looked into their frightened and exhausted eyes. We have reduced the number of out-of-school children by half. Now the C question is, in the following sentences, the underlined words are called infinitives. Find such examples from the speech and underline the infinitives. हे बघा मुलांनो, टू जेव्हा क्रियापदाच्या मूळ रूपासोबत येतं तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतात किंवा इन्फिनिटिव्ह म्हणतात. जसं आता आपल्याला इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, आपण त्या एक्झाम्पलचा वापर करून एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो, बघा टू आलेलं आहे आणि क्रियापदाचं मूळ रूप. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट, टू ऍक्सेप्ट म्हणजे टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप किंवा V1 म्हणू शकतो. दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन. नेक्स्ट आहे, if we are too rich, the too rich are like a real peace in this world we shall have to begin with the children. For to put an end to all forms of violence against children. So अशा प्रकारे तुम्ही इन्फिनिटिव्ह ओळखू शकता. I want you to see and feel this today inside you. He was forced to kill his friends and family. So इथे प्रत्येक वेळी आपण टू आणि प्लस क्रियापदाचं मूळ रूप. Pick from the lesson antonyms. So आता याचे antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण लिहायचा आहे. Ignorance, awakening. Immortality, mortality. Deny, accept. Violence, peace. Well known, unknown. Slavery, liberty. Slavery म्हणजे गुलामगिरी, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. पुढे डू एज डायरेक्टेड मध्ये आपल्याला मेक नाउन्स ऑफ द फॉलोइंग. डेलिबरेटचं डेलिबरेशन नाउन होतं. सो प्रिस्क्राईबचं काय होणार? प्रिस्क्रिप्शन. डिस्टन्सचं काय होणार? डिस्टन्स. डिस्टंट आणि डिस्टन्स फरक आहे, लक्षात घ्या.
सो ऑर्गनाइजचं होणार आहे ऑर्गनायझेशन, व्हायलन्सचं होणार व्हायलन्स, टॉलरंटचं होणार टॉलरन्स. ओके, आता नेक्स्ट आहे एक्स्ट्रीमचं होणार आहे एक्स्ट्रीमिस्ट, एज्युकेटचं होणार एज्युकेशन, ग्लोबलाइज ग्लोबलायझेशन. पुढे मेक अ वर्ब ऑफ द फॉलोइंग. सो डेमोक्रेटिकचा वर्ब होतो डेमोक्रेटिक्स, युनिव्हर्सल युनिव्हर्सलाइज, ग्लोबल ग्लोबलाइज. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू द अदर डिग्री ऑफ कंपॅरिझन. तुलना केली जाते इथे, लक्षात घ्या. दोन वस्तूंची तुलना आहे, जसं की द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ अ ह्युमन काइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. आल्या दोन गोष्टी, फिअर अँड टॉलरन्स. नो अदर चॅलेंज नॉकिंग, इथे कसं लिहिणार आपण बघा. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द ह्युमन काइंड इज फिअर अँड इनटॉलरन्स. पुढे नो अदर चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज as big as fear and intolerance. Fear and intolerance are bigger than any other challenge knocking on the doors of humankind. पुढे आहे the Nobel Prize is one of the greatest honor in the world. आपण आता पुढे कसं लिहिणार, very few honors in the world are as great as the Nobel Prize. The Nobel Prize is greater than any other honor in the world. टाइप ऑफ सेंटेन्सेस बघा काय काय. असर्टिव्ह आहे, इंटरोगेटिव्ह आहे. दोन प्रकारचे वाक्य असतात. असर्टिव्ह म्हणजे काय, ए सेंटेन्स दॅट मेक्स अ स्टेटमेंट ऑर असर्शन. फॉर एक्झाम्पल असं वाक्य, देर आर मेनी विलेजेस इन इंडिया, माय नेम इज सपना. पूर्ण वाक्य, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पूर्णविराम, दॅट्स इट. विधानार्थी वाक्य म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नामध्ये पण प्रकार आहेत, जसं की एस नो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याचं उत्तर जेवलास का, येस, नाही का, झोप झाली का, हो किंवा नाही, इतकंच उत्तर, त्याला म्हणणार एस नो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि पुढचा असतो WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो वाय, हुम, वेअर, हाव, हुम. हे सगळे जे प्रश्न आपण विचार WH ने सुरू होणार आहे, ज्याला अपवाद एक्सेप्शन म्हणून हाव आहे HOW. ते इथे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तर कसं होणार आहे, इट एक्सप्रेस. म्हणजे आता याच्यामध्ये वाक्यात बघा, असर्टिव्ह झालं, इंटरोगेटिव्ह झालं, इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य आणि एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. ठीक आहे, प्रत्येकाचा वाक्य लिहिताना जसं की असर्टिव्ह मध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट येतं पूर्णविराम, इंटरोगेटिव्ह मध्ये प्रश्नार्थक चिन्हाने आपल्याला ओळखता येतं क्वेश्चन मार्कने. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असते, ऑर्डर असते, कमांड असते, रिक्वेस्ट असते. आणि ते कसं करणार, शक्यतो वर्ब न सुरुवात होते त्याची, ओपन द डोअर, क्लोज युअर आईज, अशा प्रकारे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह फार महत्वाचं आहे. सो इट एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग फिलिंग. फॉर एक्झाम्पल, हाऊ स्विफ्टली द रिव्हर फ्लोज, व्हॉट अ शेम. अशा प्रकारे आपण जेव्हा भावना उत्कटपणे दाखवत असतो तेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वापरतात. मित्रांनो, आता इथेच आपला धडा संपलेला आहे आणि तुम्ही जो सपोर्ट करता आम्हाला त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.